वर्ष 20 वर्ष ना 21 वर्ष मी तुम्हाला कधी वाढताना नाही बघितले. पण जेवण वाढताना मी अजूनपर्यंत काकड्या नाही बघितल्या. त्या दिवशी पोरीचा बर्थडे होता, भले पब्लिक जाऊ दे तिकडे पहिला घेऊ दे. आम्ही बाप्पाकडनं सॉरी पण मागितली का बाप्पा सॉरी पण काय करणार आम्हाला मासी लागते हा म्हणून फक्त आठवण करत राहिलो, खाल्लं नाही. नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज होणार आहे बाप्पांचा विसर्जन. शेवटचा दिवस आहे, 11वा दिवस आहे आणि गणपतीचे 10 दिवस खूप मस्त बाप्पांची सेवा केली. आम्हीसुद्धा खूप मज्जा केली. सर्व कुटुंब एकत्र येऊन खाणं पिणं नाश्ता गप्पा मारणं वगैरे सगळं काय झालं आणि ते तुम्हाला मी फक्त थोडक्यात दाखवू शकले व्लॉगमध्ये. तर तो व्लॉगसुद्धा नक्कीच पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. जेवढं जमलं तेवढं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला. आता आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी कुटुंबाचं एकत्र जेवण असतं, ज्या उर्मिला काकू बनवतात. म्हणजे उर्मिला काकूंतर्फे ते जेवण असतं आणि ते जेवण आज इथे शिजणार आहे. हा लाईक ओपन स्पेस आहे, मोकळी जागा आहे. म्हणून शेवटचा दिवसाचा असा विचार केला की थोडंसं शूट करून किंवा थोडेसे मेमरीज गोळा करून तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच कॅप्चर करायचा प्रयत्न करेन, कारण 4 वाजता गुरुजी येणार आहेत आणि सगळं बाप्पांची पूजा वगैरे होणार. म्हणून आत्ता मी दुपारच्या वेळेला सगळी तयारी करून घेणार आहोत स्वयंपाकाची. म्हणजे एकत्र जवळजवळ 35-40 लोकांचं जेवण आज बनणार आहे. तर मंडळी चला सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ. या मावशी पण इथे लागल्यात साफसफाई करायला, कारण हॉल साफ व्हायचा आहे तर स्टुडिओ पण साफ पाहिजे. गावी गेल्या होत्या आठवडाभर, आजच आल्यात आणि आल्या आल्या कामाला सुरुवात. राईट हँड आहेत रे बाबा या आमच्या, या नसल्यावर काम नाही होणार. आणि एवढा मोठा हॉल आता त्यांना साफ करायचं आहे, कारण साफसफाई झाल्यानंतरच इथे स्वयंपाक होणार. तर मंडळी इथे काकू लोक जमा झालेली आहेत आणि आपली तयारी चालू झालेली आहे. तर आजचा मेनू काय असणार आहे ते विचारलं. काकू मेनू सांगा. छोले, पनीर टिक्का मसाला आणि डाळ भात भाकरी पापड लोणचं आणि प्रत्येकाकडे पुरणपोळी बनवली जाते, म्हणून ताटावर पुरणपोळी सुद्धा असणार आहे. आज असाच आवाज असणार आहे, शांतता तुम्हाला मिळणार नाही. तर इथे सगळ्यांचे कापाकापी चालले आहेत आणि जसं की आज मेनू आहे चना मसाला म्हणजे छोले आणि त्याच्यामध्ये बटाटा आणि वरण करणार आहोत. तर त्यासाठी बटाटा बघा इथे सोलला जातो आहे, त्याचे तुकडे केले जातील. कांदा कापून झालेला आहे. काकू वगैरे सगळ्या गप्पा मारत, म्हणजे मी पण आहे गप्पा मारत काम करतो आणि त्याच्याने पटकन आमचं काम होतं, जास्ती वेळ लागत नाही. तर इथे बघा टमॅटो कापून झाले आहेत, कोथिंबीरसुद्धा कापून झालेली आहे आणि डाळ भातासाठी लागणारं साहित्य इथे आहे. तर कांदा पूर्ण चना मसाला लागणार आहे. इथे लसूण आलं मिरची कढीपत्ता डाळीसाठी आणि भाजीसाठी आहे. तर गॅस पेटवला गेलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 1 किलो चणे आणि त्याच्यामध्ये 1 किलो बटाटा म्हणजे 2 किलो चणा मसाला असणार आहे. त्याच्यामध्ये एवढं तेल घातलेलं आहे काकूने. एक पिशवी घेतली होती तेलाची 1 लिटरची, थोडंसंच तेल त्याच्यामधनं उरलेलं आहे. 2 ते 3 चमचे मोहरी, 2 ते 3 चमचे जिरं घातलं आहे. त्यासोबत अख्खा गरम मसाला म्हणजे 5 ते 6 कढीपत्ता, 3 ते 4 मोठे दालचिनी, त्याच्यामध्ये हिरवी वेलची, थोडेसे चक्रीफूल, मोठी वेलची, कढीपत्ता टाकला आहे, 5 ते 6 मिरच्या टाकल्यात आणि तुम्ही बघू शकता ताट भरून कांदे घातलेत. म्हणजे अर्धा किलो कांदे आहेत आराम के साथ, कारण कांद्याचा बऱ्यापैकी मसाला बनतो. कांदा छानपैकी परतून घेत आहेत मऊ होईपर्यंत, म्हणजे तेवढा वेळ कांद्याला द्यावा लागतो, नाहीतर गोडटपणा लागतो म्हणजे राहतो आणि त्यामुळे कांदा व्यवस्थितपणे शिजवावा लागतो. सांगा पब्लिक. आणि काही कारणास्तव मी गेली बाहेर. दादा अद्रक लसूण टाकले आणि टोमॅटो हे झाल्यावर जरा बटाटा टाकलाय. काही कारणास्तव आईने हाक मारली होती म्हणून मी तिथे होते आणि इथे काकूने आलं लसूण बटाटा आणि टमॅटो भाजीमध्ये घातलेला आहे आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, म्हणून काही मिस नाही होणार. पब्लिक बसले ना त्यांना असं वाटतं का चणे मिळतील.
अच्छा अच्छा, पब्लिक म्हणजे काका. पब्लिक म्हणजे त्याच्यात आम्ही पण आलो. हा, देवाला नैवेद्य तर नाही दाखवायचं आपल्याला, मग मला पण चालतील. चालतील चालतील. नाही काका सांगा ना, 2-4च मागते, थोडी अख्खे मागते. नाही ग, यांना प्रॅक्टिस आहे करायचं. सिम्पली स्वादिष्ट करून टेस्ट होईल, तो ओके असल्यानंतर आम्ही खाऊ. नाही, नंतर आपण सांगू ओके, तेव्हा ती टाकलेलं ओके. सिम्पली स्वादिष्ट टेस्ट करेल, नंतर आपण टेस्ट. पण शेवटी आपल्याला टेस्ट सांगायचं नाही काकाला सकाळपासून कोण गिरायक नाही भेटलाय. मीच भेटली तुम्हाला आज. बटाटा थोडासा शिजवावा लागतो, म्हणून थोडं वेळ असं ठेवावा लागतो, मीडियम फ्लेमवर परतून घ्यावा लागतो. आणि जेव्हा बटाटा शिजतो व्यवस्थितपणे, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालावे लागतात मसाले. तर इथे बघा, काकूने 4 ते 5 चमचे एकदम भरून आगरी मसाला, म्हणजे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, आणि 1 चमचा सिम्पली स्वादिष्ट हळद याच्यामध्ये घातलेली आहे. छानपैकी मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये पडतील छोले. काका बॅड लक. काकाने नाही नारळ फोडायला सांगितलं, मी ग्लास घेऊन बसलं गावात, डायरेक्ट नारळ फोडला. गप्पा गोष्टी आणि मस्करी तर चालूच राहणार आहे. पण इथे तुम्ही एकीकडे बघा, काकूने याच्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ, आणि जेवढं पाणी आपल्याला हवं आहे, म्हणजे भाजी किती घट्ट किंवा पातळ त्यानुसार याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. आणि इथे ढवळून मस्तपैकी वरती झाकण देऊन एक छानशी उकळी घ्यायची, कारण चणे उकडलेले आहेत, बटाटा शिजलेला आहे, फक्त आता थोडा वेळ ठेवायचं. काकाने काय केलं असेल अजूनपर्यंत विचारा आचार्यांना. या बिर्याणी, नंतर लॉलीपॉप, चिकन चिली एकदम चांगल्या प्रकारे येतो. कशाला खाताना खायला येतं चांगल्या प्रकारे. करत होतो मी, पण आता हल्ली करत. माझी बायको पहिले सांगतात किचन मधून बाहेर वापरायला. या बनवलं त्या बनवलं. इथे भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. एकदम चमचमीत फक्त पडला याच्यामध्ये हळद, आगरी मसाला, आणि इथे आपलं सुखं खोबरं, म्हणजे काकूनी बघा हातातच मूठमध्येच घेतली आणि 4 मूठ असे छोटे छोटे मूठ घातलंय खोबरं, कारण सगळंच अंदाजाने असतं, चमच्याचं माप सहसा घेत नाही. आणि आता खोबरं घालून फक्त ढवळायचं आहे. एक छोटीशी उकळी घ्यायची आहे, बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आहे, आणि चना मसाला तयार. चना मसाल्याची भाजी झाली आहे, पण आता इथे गुरुजी आलेत पूजा करायला, तर ते आधी होणार, मग पुन्हा स्वयंपाकात लागणार. उत्तर पूजा झाल्यानंतर मी तिथेच किचनमध्ये होते, म्हणजे घरच्या किचनमध्ये कामं सॉर्ट करत होते. आणि इथे आता काय करणार, बाप्पाची पूजा पण गरजेची होती, तर डाळ वैरणं मिस झालं. आपण सगळ्यांना माहिती आहे ना डाळ कशी वैरायची. चण्यामध्ये आपण खोबरा टाकला, कोथिंबीर, आणि बस झालं. येस. तर मंडळी स्वयंपाक झालेला आहे, आणि दुसरीकडे बाप्पांचं विसर्जन सुद्धा झालेलं आहे. आणि इथे बघा, ही क्लिपिंग मी गणपतीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आणि सांगितलं होतं हा ब्लॉग लवकरच दाखवेन. आणि आत्ता जमा झालेले आहेत सगळी जेवायला. एवढे वर्ष, 20 वर्ष ना, 21 वर्ष मी तुम्हाला कधी वाढताना नाही बघितले, पण जेवण वाढताना मी अजूनपर्यंत काकडा नाही बघितलं. त्या दिवशी पोरीचा बर्थडे होता, भले पब्लिक जाऊ दे, तिकडे पहिला मला येऊ दे. म्हणजे मी आय वॉज राईट. दुसऱ्याला पुरत का नाही पुरत, पण मला पहिला पुरू दे. काय आली असंच मंडळी सकाळपासून संध्याकाळ झाली, रात्र झाली, बापांचं विसर्जन झालं, स्वयंपाक वगैरे झालं, सगळीजणं जेवायला बसले आहेत. उर्मिला काकू, स्वरूपा काकू, कुसुम काकू सगळ्यांनी स्वयंपाक बनवला आहे. आणि रत्रबाबा काकू, मी, तृप्ती, आम्ही सगळे वाढावाढी करतो आहे. आणि असंच एकत्र हसत खेळत म्हात्रे कुटुंब एकत्र होऊन हे सगळे कार्यक्रम पार पाडतात. आणि दुःखही आहे, कारण बाप्पांचंच विसर्जन झालं आहे ना, म्हणून.
आणि इथे शेवटच्या पंक्तीला आम्ही सगळेजणं बसलो आहे आणि आज काय काय आहे जेवायला ते तुम्हाला मी आधी दाखवते, कारण बनवताना तुम्ही बघितले आहे आणि काय खातो आहे ते सुद्धा बघा. तर इथे बघा पनीर मसाला आहे आणि त्याचसोबत जसं की छोले आज आपण इथे बनवले आहेत. मी वरण भात नंतर घेणार आहे, पण आता भाकरीसोबत मी छोले आणि पनीरची भाजी खाणार आहे आणि सोबत पापड आणि पोळी तर आहेच. पोळी तर आम्ही नुसतीच अशीच खातो, जेवायच्या आधी म्हणा नंतर म्हणा कधीही. तर असे काकू लोक आई वगैरे आम्ही सगळं बसलो आहे मंडळी आणि असाच संपवतो आम्ही आजचा दिवस. मी डायरेक्ट पिशवी आणली. आता घ्या, जेवून झालं आता आईस्क्रीम टाईम. घशांची वाट लावा, गणपती आटपलाय, 2-4 दिवस आराम करा. मला पण कुल्फी पाहिजे. मला दाखवा कुल्फी. कंची काकू बघू मला पण. येस, पंजाबी कुल्फी. जा काढते ना मी. काकू तुम्हाला, अरे बसा आता थोडा आईस्क्रीम खात. राहू दे घ्या आणि उरलेलं फ्रीजमध्ये ठेवा. काय म्हणजे बऱ्यापैकी 4 इंच तरी कमी केला होता, तो वाढवला आहे गणपतीने 4 इंच. जाऊ दे आता, नाही बोललेलं माणसाने बरं आहे. इथे भयंकर वजन वाढलंय, पण आता डाईट करायचंय. पण त्याआधी थोडंसं आईस्क्रीम. आम्ही 4 वाजता. तर मंडळी असंच हसत करत आजचा दिवस संपलाय. विसर्जन झालंय, जेवणं झाली, आता आईस्क्रीम खातोय आणि बस आज लवकर झोपणार, कारण उद्या म्हणजे बुधवारी आय डोंट नो हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसानंतर की 3 दिवसानंतर पोस्ट करेन. पण आता विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार म्हणजे आमचा मच्छीचा वार आहे आणि म्हणून उद्या आम्ही जाणार मच्छी आणायला. तर त्याचंच सगळं डिस्कशन चाललं आहे. So guys, we will back in the discussion. हां, आम्ही बाप्पाकडनं सॉरी पण मागितली का बाप्पा सॉरी, पण काय करणार, आम्हाला मासे लागते. हां, म्हणून फक्त आठवण करत राहिलो, खाल्लं नाही आम्ही. तर उद्या मच्छी खरेदी करायला जाणार. हां, ह्या 14 दिवसाच्या गणपती गेल्यानंतर म्हणजे चतुर्थीनंतर या खातात. हां, पण मच्छी आणायला जाणार, उद्या जाणार मच्छी आणायला. सो गाईज, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, खूप सारं कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय.